महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। प्रभाग क्रमांक 19 मध्ये शिवसेना उभाटा मनसे राष्ट्र विकास सेना पक्षाच्या पॅनलकडून उमेदवार राजू सुधाकर गायकवाड आणि उमेदवार स्टेला सकटे हे भाऊ बहीण निवडणूक लढवित असून या पॅनलकडून जोरदार प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। घर टू घर प्रचार रॅली यांच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे। आज बेथेलियम नगर वालनेसवाडी परिसरातून प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी प्रभाग क्रमांक 19 मधील महिला वर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित होता। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी या ठिकाणी सर्वच पक्ष ताकदीनिशी या ठिकाणी रस्त्यावर उतरून प्रचार करताना दिसत आहेत। आपण आता आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 19 मध्ये आणि आपण इथल्या असणाऱ्या उमेदवारांशी आपण बातचीत करणार आहोत। आपलं नाव काय आणि कोणत्या पक्षातून आणि कोणत्या प्रभागातून आपण निवडणूक लढवत आहात? माझं नाव राजू सुधाकर गायकवाड, मी शिवसेना ठाकरे गटाकडून उभारलो। या इथे नेमक्या समस्या काय आहेत आणि तुम्ही कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहात? गेले 5 वर्ष झालं निवडून जे दिले होते उमेदवार वगैरे दिले होते त्यांनी 5 वर्ष आमच्या गावाकडं म्हणा 19 मध्ये काहीच त्यांनी विकास केला नाही। त्यामुळं आम्ही निर्णय घेतला, गावातला निर्णय घेतला आणि मला त्यांनी पुढं होऊन मला उभा केले। तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कोणत्या पक्षातून या ठिकाणी निवडणूक लढवतात? माझं नाव स्टेला सुधाकर गायकवाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून मी निवडणूक लढवित आहे। आणि आमच्या गावाचा विकास असू देल किंवा इथं म्हणजे 19 प्रभागमधील प्रत्येकाच्या भागातला विकास असू देल, कुठलाच त्यांनी विकास केलेला नाही आहे। आधी जे नगरसेवक होते त्यांनी, त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की आमच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आम्हाला उभं राहिलं पाहिजे। इथल्या समस्या नेमक्या काय आहेत? इथं समाज मंदिरची दुरावस्था आहे आणि रस्ते पण व्यवस्थित नाही आहेत, ड्रेनेज अर्धवट आहे आणि गटरी पण व्यवस्थित नाही आहेत, गटरींचं पण काम थांबलेलं आहे। परत बोरसुद्धा एकदा तुटलं की बोरकडसुद्धा बघायला कोण येत नाहीत किंवा व्यवस्थित कोण करत नाहीत। अशा काही भरपूर समस्या आहेत। काही दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी काटाकी राज शो केला होता, तेव्हा लोकांच्यातून आलं होतं की आम्हाला स्थानिक उमेदवार पाहिजे। नेमकं काय विषय हा? स्थानिक उमेदवार म्हणजे इथं ज्यांना आम्ही निवडून दिलं इथल्या लोकांनी, ते उमेदवार एकदा मत मागायला आले ते परत आलेच नाहीत। त्यामुळं प्रत्येकाला वाटतं की आमचा स्थानिकच निवडून यावा असं प्रत्येकाला वाटतंय, कारण बाहेरचे ज्यांना निवडून दिल्यात बाहेरच्यांना आम्ही, ते इथं येतच नाहीत। मग इथल्यांच्या समस्या सोडवणार कोण? आता काय नेमकं करताय आणि कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी प्रचार यंत्रणा तुमची सुरू आहे? आता आम्ही घर टू घर आता भेट घेणार आहे आणि आम्ही आता रॅली काढलेली आहे। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी तुमची 2 मुले या ठिकाणी मुलगा आणि मुलगी निवडणुकीत रिंगणात आहे? कोणतं विजन घेऊन तुम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जातात? मी राष्ट्र विकास सेनेचा संस्थापक अध्यक्ष आहे। शिवसेना उद्धव गट आणि मनसे आणि राष्ट्र विकास सेना युती करून आपण इलेक्शन लढवत आहे। ह्या सांगली मिरज महानगरपालिकेमध्ये राष्ट्र विकास सेना, शिवसेना आणि मनसे ह्याचा महापौर होणार हे आम्ही पूर्णपणे विश्वास गॅरंटी देतो आहे। आणि महापौर राष्ट्र विकास सेना, मनसे, शिवसेना ह्यांचाच महापौर होणार ही मी स्वतः गॅरंटी देतो आहे। का तर माझी दोन्ही मुलं वार्ड क्रमांक 19मधनं मी लढवायला आलो आहे आणि दोन्ही मुलं लढत असताना सुरुवात माझी शिक्षणापासून सुरुवात केली। वार्ड क्रमांक 19मध्ये शिक्षणापासून सुरुवात केली। जे लहान पोरगं आई शिकतंय तसं ह्या 19मधल्या वार्ड क्रमांकमधल्या ज्या रस्त्यावर मी उभा राहिलो आहे, गेले 50 वर्षे झालं रस्ता हे कोणीच केलेला नाही। आणि ह्या इलेक्शनमध्ये जर आम्ही निवडून येऊ देणार नाही तर नाही निवडून दे, ज्या दिवशी मतमोजणी आहे किंवा वोटिंग आहे त्याच्या अगोदर रस्ता मी करून घेणार आहे। म्हणून ह्या विकासाची सुरुवात आम्ही ह्या आईपासून केलेली आहे। काय स्थानिक समस्या प्रभागात तुम्ही फिरताय, काय जाणवतात? स्थानिक म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला सांगायचं, रस्ते नाहीत, गटारे नाहीत। दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे काय माहिती आहे का, जे आत्ता काँग्रेसनं पॅनल दिले, BJPने पॅनल दिले, हे सगळ्यांनी सत्ता भोगलेले आहेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की यांनी कोणतंच विकास काम करू शकत नाहीत। 2-2 वेळेस त्यांचा टर्न झाला, एक वेळेस टर्न झाला तरी बी त्यांनी विकास काम करू शकत नाही। त्याच्यामुळं नवीन उमेदवार त्यांनी जनतेनं निवडावं अशी माझी इच्छा आहे आणि 100% निवडून आणते।
तुम्ही काय सांगाल, तुम्ही इथले स्थानिक आहात, काय नेमकं हे निवडणुकीचे चित्र आहे आणि आता या ठिकाणी तुमच्या बेतलेम नगरमधून एक भाऊ बहीण निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता सध्याला जर बघायला गेलं वार्ड क्रमांक 19च्या ह्या प्रभागामध्ये तुम्ही आला. बेतेलनगर हा शेवटचा अंतिम टप्पा आहे. सुरुवात म्हणा किंवा शेवट म्हणा. व आमच्या या भागातून आतापर्यंत नगरसेवकांनी किती टक्के आमच्याकडं लक्ष केलं, दुर्लक्ष केलं, कशा पद्धतीनं समाजाचा उपभोग घेतला गेला किंवा उदाहरणार्थ आहे की नाही समाजाचा नुसता मिसअंडरस्टँडिंग त्यांचं बुद्धीचा केला आहे. 5 वर्षाचं इलेक्शन आलं की बरीचशीच येतात. काही हातावरची पोटं लेकरं आहेत, त्या लेकरांना पैशाचं आमिष देणे, दारूचं आमिष देणे, असे मोठमोठे राजकीय लोक देखील म्हणतात की एक नाही तुमच्या समाजामध्ये एक नाही घरोघरी एक नाही पैसे वाटले जातात. इथं साहेब इथं मिळवून खाणारा जनसमुदाय आहे. जे मोठी मोठी चेहरे आहेत त्यांचे बांधिलकी दुकान आहेत, त्यांच्या दुकानातनी पैसे जात आहे आणि त्यांच्यातून एक ना गोरगरिबाचं त्यांनी काढून पैसे आहेत ना ते गेल्या टायमाला देखील सांगितलेलं तुम्ही. ह्या टायमाला आमच्या म्हाताऱ्या घोड्यावरती दाव लावण्यापेक्षा आणि बाहेरच्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा आमच्यातली 2 लेकरं आम्ही उभा केलेली आहेत की ह्या लेकरांना वार्ड क्रमांक 19मध्ये विविध जाती विविध जमातींनी नटलेला आहे. उच्चवर्गीय स्वतःला म्हणवणारी लोक पण आहेत, ब्राह्मण आहेत, धनगर समाज आहे, 96 कोळी मराठा आहे, जैन समाज आहे, लिंगायत समाज आहे, मुस्लिम समाज आहे आणि मागासवर्गीय बाबासाहेबांच्या विचारधारणेनं ख्रिस्ती झालेला हा समाज आहे. ह्या समाजांना आणि विशेष करून आज तुम्हाला आवर्जून सांगतो की बाळासाहेब ठाकरे काही काळापूर्वी म्हणजे 15-20 वर्षापाठीमागं ह्या क्रीडा संकुलनासाठी आले होते. त्या टायमाला बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गीय असतील आहेत हा विश्वास आहे माझा. आणि विशेष करून त्या टायमाला बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं, झाले तर सगळेच राजी होऊ नका, कोणाला तर एकाला शिवाजी करा, त्याच्या हुकुमाचं पालन करा. आज आपले सावित्रीबाई फुले असतील किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा बाबासाहेबांच्या विचारधारणेनं आम्हाला ख्रिश्चन लोकांना मतांचा आणि सर्व जाती जमातीला मताचा अधिकार आलेला आहे. तर आमचा राजा आणि आमची मुलगी आम्ही ह्या महापालिकेला उतरलेला आहे. तर वार्ड क्रमांक 19च्या सर्व बंधू बहिणींना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही विशेष करून जातीपातीचा विचार लोकांनी आत्ता सध्याला पेरायला चालू केलेला आहे. ते विसरून मानवतेसाठी ज्या हुतात्म्याने आपल्या रक्ताचं बहुमोल रक्ताचं हे दिलेलं आहे की अनुदान दिलेलं आहे आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. आज देशात जातीपातीचं राजकारण चालू आहे साहेब. तर आमच्या ह्या 2 लेकरांना सर्व जाती जमातींनी निवडून द्यावी एवढी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारणेला चालणारी ही लेकरं आहेत आणि ह्या लेकरांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती. मला एक सांगा, बेतलेम नगरमध्ये तुमची बैठक झाली किंवा काय निर्णय घेण्यात आला किंवा कशा प्रकारे पुढचं तुमचं धोरण असणार आहे? आत्ता सध्याला साहेब तुम्ही जे सांगायला आला की मीटिंग वगैरे घेतली गेली. आत्ता सध्याला समाजामध्ये एका विचारधारणेची लोक नाहीत, जे ते येतात मिसअंडरस्टँडिंग तरुणांच्यामध्ये गैरसमज निर्माण करणे, माझ्या बंधू बहिणींच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करणे. येणाऱ्या महापालिकेला आमचा समाज क्षणभर सगळं जरा सोडून की ह्या 2 लेकराच्या पाठीमा भक्कम उभा राहील आणि मी माझं घराणं माझा समाज ह्या लेकरांच्या पाठीशी आहे एवढीच विनंती. स्थानिक उमेदवाराचा मुद्दा गेल्या आपण इथे घेतल्या कार्यक्रमामध्ये गाजला होता. काय स्थानिक उमेदवारच येण्यामागं किंवा तुम्ही निवडण्यामागचा उद्देश काय आहे? कसं आहे साहेब, दुसऱ्याच्या घरात झोपणारा माणूस तिथं त्याला झोप लागते का? नाही लागत. स्वतःच्या घरात गेल्यानंतर झोपडं जरी असलं तर ते झोपड्यात त्याला झोप लागते. तसंच दुसऱ्या प्रभागामध्ये राहणारा म्हणजे वार्ड क्रमांक 19मध्ये पलीकडच्या गल्लीला किंवा एखादा समतानगर किंवा आपलं विजयनगर वगैरे अशा या प्रभागामधून आतापर्यंत नगरसेवक झालेच साहेब, गव्हर्नमेंट कॉलनीमधून झालेत, परंतु त्यांना इकडची कळकळ नाही, इथली तळमळ नाही. मग इथली लेकरं इथं राहणारा नगरसेवक किंवा इथली नगरसेविका आमची व्हावी. एक नगरसेवक आणि एक नगरसेविका गेल्या बाईटमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की आत्ताचा हा जनसमुदाय आणि आत्ताची तरुण वर्ग खडखडून जागा झालेला आहे साहेब. आणि ह्या लेकरांच्या पाठीशी आमच्या समाजामध्ये माझं तर वैयक्तिक मत आहे की कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका, कुणाच्या पैशाला आमिषाला बळी पडू नका. कारण का तर आपली समाजाची किंवा वार्ड क्रमांक 19 हा विविध जाती विविध जमाती नटलेला आहे. त्याची ताकद दाखवायची. वरच्या लेवलला जे सत्तेवरती बसलेत आणि जे माजलेली नेते मंडळी आहेत यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही उतरलेलो आहे. आणि ह्या लेकरांना
होता होईल तेवढं सगळ्या तरुण वर्गांना माझं सांगणं आहे, माझ्या बंधू बहिणींना सांगणं आहे की भरभरून मतं द्या. कारण का तर शिवसेना हा पक्ष असा आहे, तो मातीतून उभा राहिलेला आहे, कणाकणातून उभा राहिलेला आहे. ह्या पक्षाला तुम्ही साथ द्यावी. आत्तापर्यंत बऱ्याचशाच पक्षांना साथ दिलेली आहे, परंतु कोणीही काही केलेलं नाही किंवा काय नाही. आता साहेबांनी सांगितलेत 80 वर्ष, 50 वर्ष यांनी सांगितलेत. अहो 80 वर्ष ह्या रस्त्याला लागण्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हाला रस्ता सोडला होता पूर्वीपासून. ही तो जुनी रेल्वे जात होती साहेब, परंतु अजूनपर्यंत आम्हाला रस्ता गेला नाही, दिला गेला नाही. आणि नुसती आमिष आणि नुसतं भूलथापा देतो, वचनाच्या पलीकडे काय दिलं नाही. म्हणून आज आमची लेकरं आम्ही उभा केल्या. त्यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभा राहावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तुम्ही काय सांगाल इथल्या नेमक्या समस्या काय आणि महिला वर्गाला नेमका त्रास कशाचा होतोय? इथं नेमका त्रास महिलांना ह्या रस्त्यावर येण्या जाण्यासाठी, विशेष करून प्रेग्नेंसी महिला, त्या अपघातात इथं दुखापत होते त्यांना सारखी, व त्या पडतात, त्यांना दुखापत होते, सारखे दवाखान्यात जायला लागते. गडबडीचे अर्जंटचा रस्ता हा, रहदारीचा रस्ता हा एकच आहे. आणि इतके दिवस झालं, जवळजवळ यांनी सांगितलं 80, तर माझ्या आजी सासूंच्या काळापासून मी सांगतो या रस्त्याला 95 वर्ष झालं. 95 वर्षापासून ह्या रस्त्याचं काम थकीत आहे. इतके वर्ष झालं, सर्व नेते आले, येऊन गेले, रस्ता पाहतात, गटारीची कामं, रस्त्याची कामं. परत इथल्या महिला वर्गांना कचरा टाकण्याची अडचण, गटारीचं, डिरणीचं सर्व इथं तडा गेलेला आहे सगळ्याचा. मग त्याचा मार्ग ह्या मुलांना, तरुण मुलांना, या दोन्ही, ह्या गायकवाड, सुधाकर गायकवाड रावजी यांच्या मुलांना आम्ही सपोर्ट तर देणारच आहे आमच्या गावाच्या रस्त्यासाठी आणि आमच्या भल्यासाठी, आमच्या प्रभाग क्रमांक 19मधील महिलांसाठी व सर्व समाजासाठी म्हणलं तर चालेल, सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी. ह्यांनी दोघंजण काम करणार आणि ह्यांनी निवडून येता भरपूर कामं केलेली आहेत ह्या लेकरांनी, आणि यांना निवडून आणायचं काम जनतेचं आहे आणि त्यांनी निर्णय योग्य घ्यावा ही माझी. महापालिका क्षेत्रात म्हणजे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात आपण पाहतोय की हे एकच असं कुटुंब असेल जे निवडणूक रिंगणात आहे, जे एक सक्का भाऊ आणि सक्की बहीण या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यांना प्रभाग क्रमांक 19मधून उमेदवारी देण्यात आली आहे. स्टेला गायकवाड आणि राजू गायकवाड या दोघांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे आणि आता यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आता आपण पाहतोय की रॅली यांनी काढलेली आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आहे आणि घर टू घर प्रचार असेल किंवा रॅलीच्या माध्यमातून बैठक असेल, अशा प्रकारे या ठिकाणी यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. आणि इथल्या स्थानिक असणाऱ्या समस्या असतील किंवा स्थानिक असलेल्या मुद्द्यांवर या ठिकाणी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज.